नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये समर आणि स्वानंदी त्या हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये येता जाता आदिरा आणि रोहन त्यांची भेट घेतात. आणि रोहन आदिरा आता समर स्वानंदीला डान्स करण्यासाठी बोलावतात, पण दोघेही आता नकार देऊन सोप्यावर त्यांचा डान्स बघत बसतात. आदिरा रोहन भन्नाट डान्स करू लागतात. हसतच स्वानंदी म्हणते, बघितलं का त्यांचा व्हॅलेंटाईन डे अगदी मस्त मजेत सेलिब्रेट होतोय. तेव्हा आता समर म्हणतो की आनंद मला देखील होतोय. समर म्हणतो, आपल्यात किती जरी मतभेद असले तरी भावंडांच्या बाबतीत आपलं कायम एकमत होतंय. तर स्वानंदी म्हणते, खरंय तुमचं हे, आणि यांच्यासाठी आपण अगदी काहीही करू शकतो ना. तर समर म्हणतो, हो अगदी आपण काहीही करू शकतो. आणि समर म्हणतो की उलट त्यांचे आपण आभार मानले पाहिजे, कारण आपल्याला एकत्र आणलं त्यांनी. तर स्वानंदी समरकडे बघते. आता आदिरा ही समर आणि स्वानंदीकडे बघते आणि पटकन रोहनच्या कानात आता भन्नाट आयडिया सांगते. आणि मोठ्याने आदिरा रोहनला म्हणते, कळलं का? तर रोहन म्हणतो, कळलं. आणि दोघेही आता समर स्वानंदीकडे येतात आणि त्यांच्या हाताला धरून त्यांना आता समोर आणतात. आणि त्यानंतर आता आदिरा म्हणते की नंदुताई, कळलं का आज काय आहे? व्हॅलेंटाईन डे. त्यानंतर आता आदिरा समरला म्हणते की सगळ्यांच्या समोर इथे तू आता नंदुताईला प्रपोज कर. तर समर म्हणतो, तुझं डोकं बिकं फिरलंय की काय? आदिरा म्हणते की हे बघ, मी ना आजीला सांगेल बरं का. समर म्हणतो, आजीची मला भीती दाखवू नको, इथे सगळ्यांच्या समोर हे असं. तर आदिरा म्हणते, हो. आता समर ऐकायला तयार नसतो. समर म्हणतो, काही जरी झालं तरी मी हे करणार नाही. तर आदिरा म्हणते, पिंट्या दादा तुला करावंच लागेल. आणि त्यानंतर आता नाविलाजाने समर हा गुडघ्यावरती स्वानंदी समोर बसतो. पटकन आता आदिरा म्हणते की पिंट्या दादा, सो आज काय आहे? व्हॅलेंटाईन डे, आणि हे घे गुलाबाचं फूल आणि सगळ्यांच्या समोर तू नंदुताईला प्रपोज कर. तर स्वानंदी म्हणते, नाही नाही. आदिरा म्हणते की नाही नाही काय? तर रोहन म्हणतो की ताई तू गप्प बस बर का. इकडे आता अंशुमन आणि मलिका ते सगळं बघत असतात. आणि त्यानंतर आता गुलाबाचे फूल प्रेमाने समर हातात घेत आता स्वानंदी समोर ते धरतो आणि म्हणतो, मागाशी मी तुम्हाला एक गोष्ट म्हणालो होतो की आपण एक गोष्ट करूयात का, ती हीच. तर स्वानंदी म्हणते की अच्छा. आणि समर स्वानंदीला म्हणतो की हॅप्पी फ्रेंडशिप डे. गुलाबाचं फूल घेत स्वानंदी म्हणते हॅप्पी फ्रेंडशिप डे. आणि सगळेजण आता टाळ्या वाजवतात. तर स्वानंदी गुलाबाचे फूल घेऊन मोठ्याने हसत आता आनंद व्यक्त करते. आणि त्यानंतर आता आदिरा म्हणते की हे बघ नंदुताई, स्पेशल मोमेंट आपल्याला किल करायचं नाहीये, सो स्पेशल डान्स तर झालाच पाहिजे. आदिरा आणि रोहन आता समर आणि स्वानंदीला डान्स करण्यासाठी खूप आग्रह करतात. दोघांचा नाविलाज होतो. आणि रोहन म्हणतो, चल ताई, ऑल द बेस्ट. आणि आदिरा ओरडते. आणि त्यानंतर आता प्रेमाने स्वानंदी आता ते गुलाबाचे फूल समरच्या खिशामध्ये वरच्या पॉकेटमध्ये ठेवते. तर समर खुश होतो. प्रेमाने समरचा हात धरत स्वानंदी आता समर सोबत डान्स करते. आणि समर सोबत आता एकदमच स्वानंदीने एकदम भन्नाट डान्स केलेला असतो. एकमेकांचे हात एकमेकांच्या हातात घेत एकदम एकमेकांच्या डोळ्यात निरखून पाहत दोघेही डान्स करतात. तर इकडे अंशुमन मलिकाचा मोठा चळफळाट होतो. प्रेक्षकांनो, याच ठिकाणी आता समर स्वानंदीच्या प्रेमाची वीण गुंफली गेलेली असते, आणि तीही आदिरा आणि रोहनने. आणि डान्स संपता क्षणी इकडे आता समर आणि स्वानंदी पुन्हा त्याच्या आता जागेवर जाऊन बसतात. आणि इकडे आता मलिका अंशुमन हातावरती हात ठेवतात. आणि लगेच आता अंशुमन म्हणतो की मॉम, आता काय करायचंय? मलिका म्हणते, वेडा झालास की काय? समर आलाय आणि आता आपलं नाव समर समोर कुठेही आलं नाही पाहिजे. तर आता अंशुमन म्हणतो, मग करायचं तरी काय? आता इकडे आदिरा रोहन डान्स करतात. तर आदिरा म्हणते, अरे ओके नाऊ. तेव्हा आता रोहन म्हणतो की ओके, पण मगाशी काय झालं होतं? मला वाटलं कसलं एन्व्हायरमेंट आहे, पण आता सगळं एकदम व्यवस्थित झालं. आता डान्स करत आदिरा म्हणते की एक दिवस रोहन असा येणार आहे की या वातावरणाशी तो एकदम कम्फर्टेबल होणार आहे. आणि तो दिवस येता क्षणी तुम्हाला म्हणशील की आदिरा चल, आपल्याला तिथे जायचंय, डान्स करायचा आहे. आणि त्यानंतर आता रोहन म्हणतो की आदिरा, मला तुला एक गिफ्ट द्यायचंय. आणि पटकन आता इकडे रोहन त्याच्या हातामध्ये बॉक्स धरतो आणि गुडघ्यावरती बसून आदिरा समोर आता रोहन म्हणतो की तुम्हाला व्हॅलेंटाईनचे खूप गिफ्ट दिलेस आदिरा, आणि त्यामुळे माझ्याकडून तुला हे स्पेशल गिफ्ट असल्याचे आता रोहन बोलतो. आदिरा आता इमोशनल होते. आता रोहन म्हणतो, हे खूप महाग नाहीये, पण मी प्रेमाने तुझ्यासाठी हे गिफ्ट घेतलंय आदिरा. आणि लगेच आता रोहन म्हणतो, हॅपी व्हॅलेंटाईन डे बेबी, आणि हे गिफ्ट तुझ्यासाठी. तर आदिरा म्हणते माझ्यासाठी. आणि आदिरा ते गिफ्ट घेते. आणि ते ब्रेसलेट बघून आता आदिरा खूप आता आनंदी होते, खुश होते, आणि म्हणते की किती सुंदर आहे. आणि ते ब्रेसलेट बघून आता आदिरा म्हणते की मी आत्ताच घालते. तर लगेच रोहन म्हणतो की ऑफकोर्स, आणि आदिरा ते ब्रेसलेट घालते. प्रेमाने आदिरा आता रोहन सोबत
सोबत डान्स करते समर स्वानंदी ते बघून खुश होतात आणि एकदम रोमॅन्टिक होऊन आता आदिरा आणि रोहन दोघेही आता भन्नाट रोमॅन्टिक सॉन्गवर डान्स करतात. समर स्वानंदी त्यांचा डान्स बघतात आणि सगळेजण खुश होतात. इकडे मात्र मलिका अंशुमनचा प्लान पूर्ण उधळून लागलेला असतो. आता मलिका एका मुलीला बोलावते आणि ती मुलगी येताच मलिका तिचा प्लान आता त्या मुलीला सांगते आणि म्हणते, कळलं ना तुला काय करायचं ते? तर ती मुलगी म्हणते हो. मलिका म्हणते ते करायचं आणि लगेच निघून जायचं? तर ती मुलगी म्हणते हो. समर आता स्वानंदीला म्हणतो की खरं तर अशा ठिकाणी यायला मला आवडत नाही. स्वानंदी म्हणते राहू द्या हो, खरं तर आपण या ठिकाणी आलो, बघा त्यांच्या चेहऱ्यावरती किती आनंद झालाय आणि त्यांना आनंदात बघूनच किती छान वाटतंय असे स्वानंदी आदिरा रोहनकडे बघत बोलते. आणि इकडे आता समर म्हणतो की आता आपण एकत्र तर आलोच आहोत, मला वाटतंय की आपण या निमित्ताने एक नवीन सुरुवात करूयात ना. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की यांनी थोडा आवाज वाढवलाय का आता? तर आता स्वानंदीचे बोलणे समरलाही ऐकू येत नसते आणि समरचे स्वानंदीला. स्वानंदी म्हणते आवाज खूप वाढलाय ना. समर म्हणतो ऐकू येत नाही आणि समर स्वानंदी आता बाजूला जातात. आणि इकडे आता समर स्वानंदी बाहेर जाताच ती मलिकाकडून मुलगी तिथे येते आणि रोहनला धक्का मारते आणि लगेच आता ओरडतच म्हणते की डान्स करता येत नाही तर करता कशाला, अगदी चिपेस्ट कपल. आणि आता आदिराला राग येतो आणि लगेच ती मुलगी म्हणते की मॅनेजरला बोलवा आणि अगोदर या मुलाला बाहेर काढा. आणि तेवढ्यात आता मॅनेजरकडे तो बॉडीगार्ड येतो आणि म्हणतो की सर यांना थांबवायला हवं. तो मॅनेजर म्हणतो की अजिबात नाही, जो गोंधळ चाललाय ना चालू दे तसाच. आणि आता ती मुलगी म्हणते वाटेल त्यांना आतमध्ये घेतात आणि मॅनेजरला बोलावते. तर आदिरा म्हणते की हॅलो, तुमचा आवाज जरा आधी हळू करा. आदिरा म्हणते मागापासून बघते तुम्ही असा आवाजात बोलतायत आम्हाला. आता रोहनही म्हणतो की मॅडम चुकून माझा धक्का तुम्हाला लागला असेल, पण मी मुद्दाम नाही केलं. तर ती मुलगी म्हणते की मुद्दाम केलं की काय मला कळत नाही का? आता पुन्हा आदिरा रोहनला धक्का बसतो, ती ऐकायला तयारच नसते. दुसरी मुलगी म्हणते बरोबर बोलला तुम्ही, खिशात पैसे नाहीत आणि आलेत डान्स करायला. आणि लगेच ती मुलगी म्हणते आले तर आले, पण यांना सेंटरमध्ये येऊन डान्स करायचा आहे. आणि लगेच आता आदिरा बोट करत म्हणते की दॅट इज नॉट युअर बिझनेस, अंडरस्टँड, आम्ही काहीही करू आणि कोणीही बिल भरू. आता आदिरा म्हणते तुम्हाला वाटतंय आम्ही इथून जावं? तर आम्ही अजिबात जाणार नाही. आदिरा म्हणते काय करणार आहे सांगा. तर ती मुलगी म्हणते उगाच नवऱ्याच्या बाजूने बोलू नकोस तू. आणि ती मुलगी म्हणते की जर बोलणार असेल तर तू सुद्धा बाहेर जा. आता त्यांचा तो गोंधळ चाललेला बघून आता अंशुमन आणि मल्लिका खुश होतात. आणि ती मुलगी म्हणते की चांगले कपडे घालायला परवडत नाही तर येता कशाला इथे. आणि लगेच आता ते सगळे तिथले डान्सवाले ओरडू लागतात. ती मुलगी म्हणते बाहेर काढा याला. तर लगेच आदिरा म्हणते बोट करत म्हणते की मी तुम्हाला शेवटचं सांगते. आदिरा म्हणते की तुम्ही या भाषेत आम्हाला बोलू शकत नाही. आणि तो मॅनेजर आता तिथे येऊन आता रोहनचा हात धरत येथून रोहनला घेऊन जाऊ लागतो. तर बोट करत आदिरा त्याला थांबवते आणि म्हणते खबरदार माझ्या नवऱ्याला हात लावला तर. आदिरा म्हणते परत जर त्याला टच केलं तर माझी इतकं कोणी वाईट असणार नाही, अंडरस्टँड. आता रोहन आदिराला समजावू लागतो आणि आता आदिरा ऐकायला तयार नसते. तर ओरडतच आता रोहन म्हणतो आदिरा शांत हो, काय चाललंय तुझं? आणि रोहन म्हणतो म्हणून मी तुला सांगत होतो अशा ठिकाणी यायला नको, मला जाऊ दे. आदिराला आता धक्का बसतो. आता ती मुलगी म्हणते काय ग, खरंच हा तुझा नवराच आहे ना, का आमची पार्टी खराब करायला कुणी दुसरा आणला? ते ऐकून आता इकडे मल्लिका अंशुमन हसू लागतात. आणि इकडे आता समर आणि स्वानंदी बाहेर येतात आणि म्हणतात किती मस्त वाटतंय, आता आवाज ऐकू येतोय. आता ती मुलगी म्हणते असले लोक आम्हाला आसपास सुद्धा नका, सिक्युरिटीला बोलवा. आता ते दोन बॉडीगार्ड येतात आणि रोहनला धरून बाहेर काढू लागतात. तर पुन्हा आदिरा त्यांना ढकलते आणि म्हणते की माझ्या नवऱ्याला हात लावण्याची हिंमत कशी झाली. आणि बोट करत आता आदिरा म्हणते बस झाला आता सगळा ड्रामा, माझं नाव काय आहे माहिती नाही आणि मी कोण आहे माहिती नाही, आदिरा राजवाडे नाव आहे माझं. ती मुलगी म्हणते की तुझा नवरा चाळीमध्ये किचनमध्ये राहणारा आणि याला आमची बरोबरी करायला घेऊन आलीस का इथे? ती मुलगी म्हणते की चेहरा बघ, याचा काहीतरी क्लास आहे का याला? आता आदिराला राग येतो आणि बोट करत आदिरा म्हणते जस्ट शट ऑफ, आता यानंतर माझ्या नवऱ्याला एक शब्द जरी बोलली तर याद राहा. आता आदिरा म्हणते की मॅनेजर हे काय चाललंय, एवढी मॅनरलेस लोक तुम्हाला दिसत नाहीयेत का? आणि केव्हापासून हे लोक आमचा अपमान करतात, तुमच्या गेस्टला तुम्ही अशी ट्रीटमेंट देता का? असे आता आदिरा मॅनेजरला बोलते. आणि आता अंशुमन म्हणतो की आदिरा का मध्ये मध्ये येते, का त्या रोहनला प्रोटेक्ट करते. आता आदिरा रोहनला धरते आणि म्हणते रो ऐक, मी आहे, तू काही काळजी करू नकोस. आणि तेवढ्यात आता समर आणि स्वानंदी तिथे येतात. त्यांचे ते बोलणे ऐकून आता समर म्हणतो काय झालं आदिरा? आदिरा म्हणते बरं झालं पिंट्या दादा तू आलास, या लोकांनी बघितलं का रोहनचा खूप इन्सल्ट केला आणि वाटेल नको ते बोललेत. आणि आता समर आणि स्वानंदीला खूप राग आलेला असतो आणि रागाने आता समर त्या लोकांकडे बघतो.
समरला खूप राग आलेला असतो रोहनचा इन्सल्ट करणाऱ्या त्या लोकांना आणि त्या मॅनेजरला. आता समर कसा त्यांचा माज उतरवतो, मलिका अंशुमनचे खरे सत्य आता कसे समर समोर आणतो आणि रोहनला पुन्हा आता आता त्यांच्यासाठी समर कोणती भूमिका घेतो. प्रेक्षकांनो, हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.